समृद्धी महामार्गावर रात्री 11च्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात 7 जणांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या आर्टिका कारला डिझेल भरून रॉंग साईड येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारनं धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारनं धडक दिल्यानंतर एर्टिगा कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेड्स तोडून खाली गेल्याची माहिती समोर आली आहे। रात्री 11च्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारनं डिझेल भरल्यानंतर रॉंग साईड येत या कारणे नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या एर्टिगा कारला जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ झालाय। या अपघातात 5 ते 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलंय। घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्यानं दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य केलं। रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मदत कार्य उशिरा पोहोचल्यानं मृतांची संख्या वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मृतांची ओळख अजून पटली नसून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सुमारे रात्री 11च्या दरम्यान समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला आहे। त्यामध्ये साधारणतः एक चॅनल नंबर 351 मुंबई कॉरिडॉर ह्या एरियामध्ये हा अपघात झालेला आहे। त्यामध्ये साधारणतः एक 10 ते 12 पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे। त्यामधील 4 रुग्ण हे 108च्या ॲम्ब्युलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहेत। त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे तात्काळ त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केलेले आहे आणि त्याच्यानंतर एक 15 मिनिटाच्या अंतराने 3 पेशंट आले असता त्यातले देखील 2 रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना देखील औरंगाबादच्या घाट शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे। एक पेशंट सद्यस्थितीत आपल्या अपघात विभागामध्ये आहे। त्याच्या डाव्या हाताचं हाडाचं फ्रॅक्चर आहे आणि उर्वरित 6 पेशंट हे समृद्धी महामार्गावरनं जिल्हा रुग्णालयाकडे येत असल्याची माहिती आत्तापर्यंत मिळालेली आहे। त्यातले 5 ते 6 जे आहेत ते मृत असल्याची माहिती ही 108च्या ॲम्ब्युलन्सच्या डॉक्टरांनी आम्हाला दिलेली आहे। डॉक्टर उमेश जाधव।